नमस्कार मित्रांनो, आजची कथा तुम्हाला शिकवेल की प्रत्येक आव्हानामध्ये एक संधी दडलेली असते. त्या संधीचा अभ्यास केल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. एका छोट्या गावात गणेश नावाचा एक गरीब मुलगा राहत होता. त्याचं कुटुंब खूप गरीब होतं. गणेशच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि त्याची आई एकटीच त्याला आणि तिच्या इतर 4 मुलांचा सांभाळ करत होती. गणेशला लहानपणापासूनच शिकण्याची आवड होती. तो दररोज शाळेत जाई आणि प्रामाणिकपणे अभ्यास करायचा. पण त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्याला शाळेत जाण्यासाठी खूप कष्ट करावे लागत होते. एक दिवस, गणेशच्या गावात एक मोठी कंपनी आली. कंपनीने कामगारांची भरती सुरू केली. गणेशला कंपनीत नोकरी मिळवायची होती, पण त्याला शाळा सोडायची नव्हती. गणेशने एक योजना आखली. तो रात्री शाळेत जाऊन अभ्यास करायचा आणि दिवसा कंपनीत काम करायचा. सुरुवातीला, गणेशला खूप कठीण वाटत होतं. त्याला रात्री झोपायला मिळत नव्हती आणि दिवसा काम करायला खूप थकवा येत होता. पण गणेशने हार मानली नाही. तो आपल्या योजनेवर कठोर परिश्रम करत राहिला. रात्री, गणेश घरी येऊन झोपायच्या आधी अभ्यास करायचा. तो दिवसा कामावर असताना, तो आपल्या सहकाऱ्यांकडून नवीन गोष्टी शिकायचा. एका वर्षानंतर, गणेशने कंपनीत प्रमोशन मिळवले. आता त्याला जास्त पैसे मिळत होते. त्याने आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. गणेशने त्याच्या मित्रांना मदत करण्यासाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे, गणेश गरीब मुलांना शिक्षण देतो. प्रत्येक आव्हानात एक संधी दडलेली असते हे गणेशाची कथा शिकवते. त्या संधीचा अभ्यास केल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. जीवनात तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. आव्हाने तुम्हाला घाबरवू शकतात आणि तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे बनू शकतात. परंतु जर तुम्ही आव्हानांना घाबरत नसाल आणि त्यांना सामोरे जाण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असेल तर तुम्ही त्यांचा यशस्वी होण्याची संधी म्हणून वापर करू शकता. प्रत्येक आव्हानात एक संधी दडलेली असते हे गणेशाची कथा शिकवते. गणेश गरीब असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागले. मात्र परिस्थितीमुळे पराभव स्वीकारला नाही आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. तो रात्री शाळेत जाऊन सराव करत असे आणि दिवसा काम करत असे. त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना नोकरी मिळाली आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली. गणेशची कथा ही एक प्रेरणादायक कथा आहे जी आपल्याला शिकवते की आपण कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकतो. जर आपण कठोर परिश्रम करतो, अपयशाला घाबरत नाही, अवसर शोधतो, ध्येयावर लक्ष केंद्रित करतो आणि कधीही हार मानत नाही, तर आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. गणेशची कथा आपल्याला असेही शिकवते की आपण नेहमीच इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करावा. आपण जेवढे जास्त इतरांना मदत कराल, तेवढेच आपले आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल. आपल्या जीवनात इतरांना मदत करण्याचे अनेक मार्ग आहेत. आपण आपला वेळ, आपले पैसे किंवा आपले ज्ञान देऊ शकता. जरी आपण फक्त थोडीशी मदत केली तरी, त्यामुळे जगामध्ये मोठा फरक पडू शकतो. आपल्याला यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल? कठोर परिश्रम करा. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. गणेशने आपल्या योजनेवर कठोर परिश्रम केले आणि यश मिळवले. अपयशाला घाबरू नका. अपयश हे यशाचे एक भाग आहे. जर आपण अपयशाला घाबरलो तर आपण यशस्वी होऊ शकत नाही. गणेशने अपयशाला घाबरला नाही आणि यश मिळवले. संधीचा शोध. प्रत्येक आव्हानामध्ये एक संधी दडलेली असते. त्या संधीचा अभ्यास केल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. गणेशने त्याच्या आव्हानात्मक संधी शोधून काढल्या आणि प्रसिद्धी मिळवली. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. यश मिळवण्यासाठी ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. गणेशने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि यश मिळवले. कधीही हार मानू नका. यश मिळवण्यासाठी कधीही हार मानू नये. गणेशने कधीही हार मानली नाही आणि यश मिळवले. आपण कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकतो. जर आपण कठोर परिश्रम करतो, अपयशाला घाबरत नाही, अवसर शोधतो, ध्येयावर लक्ष केंद्रित करतो आणि कधीही हार मानत नाही, तर आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. ही प्रेरणादायी कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी कथेसह.
धन्यवाद.